हॅलो विद्यार्थी मित्र, तर पहा आज आपण आपल्या ह्या सायन्स सब्जेक्टमध्ये चॅप्टर नंबर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम ही प्रकरण सुरुवात करत आहोत. करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम म्हणजेच धारा, विद्युत आणि चुंबकत्व या प्रकरणावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न केलेला आपल्याला, कॅन यू रिकॉल, त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा. विच कॉन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन अॅन ॲटम. ॲटममध्ये कोणकोणते घटक असतात असा प्रश्न केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ॲटम, त्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स हे घटक असतात, हे तुम्हाला माहिती आहे. अँड ॲटम हॅज द सेम नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. ॲटममध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या ही सारखीच असते, सेम नंबर असतात. म्हणजे इथे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती मिळाली पा, त्या अणूमध्ये असलेले जे काय सेम नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स, दॅट इज प्रोटॉन, नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, हे यांची संख्या जी आहे ती सारखीच आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे, सो अँड ऑब्जेक्ट डज नॉट शो एनी चार्ज थ्रू इट्स ॲटम कंटेन द चार्ज पार्टिकल्स. आणि म्हणून आपल्याला तिथे काय झालं की तो एकंदरीत तो अणू जो आहे तो विद्युतदृष्ट्या उदासीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तरी त्याच्यामध्ये ते पुढे काय दिलं आहे, देअर फोर वी कॅन से दॅट द प्लेंटी ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज फील्ड इज फील्ड ऑन द ऑब्जेक्ट अराउंड अस. ओके, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, म्हणता येईल की आपल्या सभोवताच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार हा भरपूर प्रमाणात भरून राहिलेला आहे, की आपल्या सभोवताली आपल्या सराउंडिंगला प्लेंटी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, की ते इलेक्ट्रिक चार्जेस जे आहे ते असंख्य अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. फील्ड इन द ऑब्जेक्ट्स अराउंड अस, आपल्या सभोवताली असलेल्या घटक पदार्थांमध्ये ते मोठ्या प्रमाणात ठासून भरलेले पाहायला मिळतात. व्हॉट will happen if a glass rod is rubbed on a silk cloth? How do the objects get charges? What are the static and moving charges? आता इथे आपल्याला प्रश्न केलेला आहे, तिथे ज्या वेळेला तुम्ही ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी तुम्ही 6वी-7वीला केलेली असेल. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की काचेची कांडी जी आहे ती रेशमी वस्त्रावरती घासल्यानंतर त्याच्यावरती चार्जेस निर्माण होतात. मग काचेच्या कांडीवरती धनप्रभार निर्माण होतात आणि रेशमी वस्त्रावरती ऋणप्रभार निर्माण होतात. तो भाग तुम्ही पाठीमागे अभ्यासलेला आहे. हाऊ डज द ऑब्जेक्ट गेट्स चार्ज. मग आता हे ऑब्जेक्ट जे आहेत ते पदार्थ जे आहेत त्यांच्यामध्ये चार्जेस किंवा असे प्रभार कसे निर्माण होतात, जेव्हा आपण त्या पदार्थांवरती काही घर्षण निर्माण करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये स्टॅटिक असे म्हणजे स्थितिक असे चार्जेस निर्माण होतात. मुव्हिंग चार्जेस गेट्स ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर ऑब्जेक्ट. ते जे काही चार्जेस जे आहेत ते काय होतात, मूव्ह होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ऑब्जेक्टवरती सहजपणे काय केले जातात, फेकले जातात. त्याच्यानंतर पुढे, these are negatively charged moving negatively charged particles are the electrons. मग त्याच्यावरती निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स जे आहेत ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स म्हणजेच काय, तर ते इलेक्ट्रॉन्स आहेत, हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे, कॅन दिस निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो. हे जे काही निगेटिव्ह चार्ज आहे ते आपल्याला असे गतिमान करता येतील का असा प्रश्न केला आहे. कॅन द इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लोईंग फ्रॉम द हायर टू लोअर लेवल. आता इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कशी निर्माण केली जाते, त्याच्यामध्ये आपल्याला काय केलं तर वॉटर जे आहे, वॉटर फ्लो जो आहे, पाण्याचा प्रवाह जो आहे, त्या पाण्याच्या प्रवाहाखाली आपल्याला इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते. मग ती इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी पाण्याचा प्रवाह जो आहे तो हायर लेवल टू लोअर लेवलकडे प्रभावित केला जातो, त्याच्यावरती टर्बाईन फिरवलं जातं आणि त्यानुसार आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करत असतो. You have learned that the force will have be applied put a stationary object into the motion. ज्या वेळेला एखाद्या स्थिर वस्तू असेल त्या स्थिर वस्तूवरती गतिमान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, म्हणजे स्थिर वस्तू जी आहे त्या स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो. तो फोर्स ज्या वेळेला आपण त्याच्यावरती अप्लाय करतो त्याच वेळेला ती वस्तू गतिमान होते. वी गेट ए करंट इलेक्ट्रिसिटी व्हेन द इलेक्ट्रॉन्स इन अन इलेक्ट्रिकल कंडक्टर आर मेड टू फ्लो. मग त्याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेला आपण एखाद्या सुवाहकातील इलेक्ट्रॉनचा जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला विद्युतधारा मिळू शकते. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कॅन बी ऑब्टेन बाय मुव्हिंग द इलेक्ट्रिकल चार्जेस, ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे तो आपण पुढचा पॅराग्राफ काय दिला आहे पहा, त्याच्यामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी. आता महत्त्वपूर्ण भागाकडे आपण येत आहोत. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, त्याला आपण धारा विद्युत असे म्हणतो किंवा विद्युतधारा असे म्हणतो. करंट इलेक्ट्रिसिटी अत्यंत महत्त्वाच्या पॉईंटकडे आला आपण. करंट इलेक्ट्रिसिटी, ए लार्ज करंट फ्लो व्हेन लाइटिंग टेक्स
lightning takes place from the cloud to the ground, and while sensation of it fed by us due to the microscopically small current flowing to the brain. You, you are aware the current flowing through the wires, electric bulbs, and equipment is in the house. The electric cells of a radio or in a car battery, current is produced by the flow of both negatively and positively charged particles. आता इथे आपल्याला संपूर्ण पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं आपल्याला सुरुवातीला आपल्याला सांगितला भाग तो लाईटनिंगचा. लाईटनिंग म्हणजे काय? विजा चमकणे. आकाशात विजा चमकतात, विजा कडकडतात. आपण म्हणतो ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस मुसळधार पडला. ते वातावरण आता सध्या तुम्ही पाहताय. मग तिथे नेमकं काय होतं की ढगांचा ज्या वेळेला विजा पडतात म्हणजे नेमकं काय होतं की जे काय आकाशामध्ये ढग निर्माण होतात त्या ढगांमध्ये घर्षण निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये घर्षण निर्माण झाल्यानंतर चार्जेस निर्माण होतात, प्रभार निर्माण होतात. प्रभार एवढ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात निर्माण होतात की त्याची जी काही पोटेन्शियल लेवल जी आहे त्याला आपण विभव पातळी म्हणतो ते वाढते आणि मग जमिनीवर कमी प्रभार निर्माण होतात आणि आकाशामध्ये ढगांमध्ये अधिक प्रभार निर्माण होतात. ते मी अधिक प्रभार जे निर्माण झालेले असतात ते खाली जमिनीवरती फेकले जातात आणि फेकले जातात त्यालाच आपण काय म्हणतो विजा चमकल्या, विजा पडल्या, विजा कडाडल्या वगैरे असं जे म्हणतो ना ते त्याचा भाग जो आहे तो इथे आपल्याला दिला आहे. त्याच्यानंतर पुढे वाईल सेन्सेशन ऑफ फेड बाय अस द ड्यू टू द मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट फ्लोईंग टू द ब्रेन. आपण आता ब्रेनच्या बाबतीत तुम्ही जर ती काही एक एक दोन जाहिराती त्या जाहिराती तुम्ही पाहिलेल्या असतील. त्याच्यामध्ये दुसरी एक आर्थो डॉक्टर काहीतरी डॉक्टर आर्थो असं काहीतरी जाहिरात आहे. ती जाहिरातीमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं म्हणजे ब्रेनमध्ये कशा प्रकारची यंत्रणा चालते, कशा प्रकारचं सेन्शन होतं ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपिकली म्हणजे अगदी मेंदूकडे ज्याला आपण सूक्ष्म संवेदना जे आहे त्या सूक्ष्म संवेदना मेंदूकडे जाणाऱ्या या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा किंवा आपल्या इतर अवयव जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या वेव्स निर्माण होतात आणि त्याच्यापासून लहरी निर्माण होऊन विद्युत प्रवाहाने ते मेंदूकडे जात असतात. त्याच्यानंतर आपण आपल्या घरामध्ये केलेली जी काय वायरिंग जी असते यू हॅव अवेअर द करंट फ्लोईंग थ्रू द वायर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स आहे तिथे आपल्या घरामध्ये वापरण्यात येणारे जे काही इलेक्ट्रिक बल्ब्स असतील, ट्यूब्स असतील, फॅन्स असतील, इक्विपमेंट्स असतील. इक्विपमेंट्स म्हणजे सर्व कोणत्याही प्रकारचे उपकरणे जे आहेत ते उपकरणामध्ये जे वायर जे असते त्या वायरच्या माध्यमातून इलेक्ट्रिक करंट पास करत होतो. इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ ए रेडिओ. त्याच्यानंतर पुढे रेडिओमध्ये वापरण्यात येणारा सेल. आता इथे पहिल्यांदा मी सेलला अंडरलाईन करतो. पण सेल त्या कुठे वापरला जाणार? रेडिओमध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर कार बॅटरी आहे, नंतर ती कुठे वापरली जाते? कारमध्ये वापरला जातो. करंट इज प्रोड्यूस. त्याच्यातून काय केलं जातं? विद्युतधारा निर्माण केली जाते. बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स त्याच्यामध्ये तयार होत असतात. म्हणजे बॅटरीचा सेल जर घेतला तर त्याला दोन टोकं तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे त्याचा एक पॉझिटिव्ह असतो आणि एक निगेटिव्ह असतो. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे येतो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा घेतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, ज्याला आपण विद्युत स्थितिक विभव असे म्हणतो. विद्युत स्थितिक विभव. वॉटर or a liquid flow from a higher level to lower level. Heat always flow from body at a high temperature to the body at a low temperature. Similarly, there is a tendency to positive charge to flow from point of higher electrical level to a lower electrical level. आता इथे आपल्याला काय काय माहिती दिली पहिल्यांदा वरती आपल्याला एक विधान दिले आपल्याला लिक्विड फ्लोज. लिक्विडचा प्रवाह म्हणजे कोणताही प्रवाही पदार्थ जो फ्लुइड जे आहेत ते फ्लुइड त्यांचा प्रवाह कसा असतो? हायर लेवलला असतो. म्हणजे हायर लेवल टू लोअर लेवलकडे त्यांचा प्रवाह संक्रमित होत असतो. त्याच्यानंतर पुढे हीट ऑलवेज फ्लो. पुन्हा हीट जे आहे म्हणजे एखादी उष्णता जी आहे ती उष्णता कशी असते? हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचरकडे असते. म्हणजे पहा आता हिचं उदाहरण एकदम साधं घेऊया आपण की तिथे तुम्ही ज्या वेळेला एखादी भाजी भांड्यामध्ये ठेवलेली असते किंवा तव्यावरती ठेवलेली असते आणि त्यामध्ये ठेवलेला एक चमचा असतो भाजीमध्ये. तुम्ही चमच्याला उष्णता दिलेली नसते. उष्णता कशाला दिली आहे? तुम्ही भाजीला दिली आहे. म्हणजे ती भाजीची उष्णता जी आहे ती चमच्यामध्ये काय होते? संक्रमित होते. म्हणजेच टेम्परेचर जे आहे ते हायर बॉडीकडून लोअर बॉडी ॲट ए लोअर टेम्परेचर म्हणजे उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे उष्णतेचं संक्रमण होत असतो. त्याच्यानंतर पुढे देर इज अ टेंडन्सी ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो पॉईंट हायर इलेक्ट्रिक लेवल. आता इथे पुन्हा सुद्धा आपल्याला काय दिलं आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहेत. पॉझिटिव्ह चार्जमध्ये असलेले जे काय पोटेन्शियल लेवल जे आहे ती काय होते? हायर इलेक्ट्रिक लेवल म्हणजे उच्च विभव पातळीकडून कमी विभव पातळीकडे त्याचा पोटेन्शियल लेवल निर्माण होत असते. म्हणजेच काय?
त्याच्यामध्ये तशा प्रकारचे चार्जेस निर्माण होऊन ते चार्जेस प्रवाहित होत असतात. दिस इलेक्ट्रिक लेव्हल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. त्याला आपण काय म्हटलं आहे की विद्युत प्रभाराच्या वळणाची दिशा ठरविणाऱ्या विद्युत पातळीस काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असे म्हणतो. म्हणजेच ही लाईन जी आहे ती आपल्याला महत्त्वपूर्ण अधोरेखित करून ठेवायची आहे. फिल इन द ब्लँकसाठी विचारली जाऊ शकते. त्याच्यामध्ये काय माहिती दिली आपल्याला, दी इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ द फ्लो, कुठे इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ज्याला आपण विद्युत स्थितिक विभव असं म्हणतो. नंतर पुढच्या भागाकडे येतो आपण पोटेन्शियल डिफरन्सकडे येतो. तर आपण पोटेन्शियल डिफरन्समध्ये काय माहिती दिली पहा, इथे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो विभव, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर विभव म्हणजे पातळी आणि दोन पातळीतील फरक म्हणजे विभवांतर, हे लक्षात घ्या. सिमिलरली टू द हाईट ऑफ द वॉटरफॉल टेम्परेचर difference of a hot and cold bodies, difference between the potential of 2 points, potential difference is इंटरेस्टिंग टू अस. आता इथे आपल्याला काय दिले पहा, धबधब्याची उंची, उष्ण किंवा थंड वस्तूंच्या मापनातील फरक, त्याचप्रमाणे दोन बिंदूंच्या विभवातील फरक म्हणजे विभवांतर. इथे आपल्याला डिफरन्स बिटवीन द टू पोटेन्शियल ही दिली आपल्याला पहा. ती लाईन जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण. द डिफरन्स बिटवीन टू पोटेन्शियल ऑफ द 2 पॉईंट्स इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ट्राय दिस दिलेले आहे. त्या ट्राय दिसमध्ये काय माहिती दिली पाहू आपण. टेक ए कनेक्टिंग कॉपर वायर्स अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोन फिगर 4.1. आपल्याला इथे डायग्राम दिलेले 4.1a डायग्राम दिलेले आहे. त्या डायग्राममध्ये काय सांगितले, नो करंट इज सीन इन टू द बल्ब. नाऊ कनेक्ट इन द सेम सर्किट ए 1.5 volt ड्राय सेल अवेलेबल इन द मार्केट ॲज शोन इन फिगर 4.1b. सेकंड डायग्राम जे आहे त्या डायग्राममध्ये आता आपल्याला तो बल्ब बॅटरी जोडायची आहे. नाऊ इट विल रिअलाइज फ्रॉम द ग्लोईंग of the bulb that the current is flowing in the circuit. Electrons in the wire flow due to the potential difference between the two ends of the dry cell. This flow of the negative terminal of a cell of the positive terminal of the cell. Conventional, the currents flow in the opposite direction and is shown in the figure by sign of an arrow. We will learn about the electrical current लेटर इन दिस चॅप्टर. आता ह्या संपूर्ण एवढ्या भागामध्ये काय सांगितलं पहा, इथे आपल्याला एकूण जवळपास आपण 10 लाईनचा पॅराग्राफ घेतला आहे. त्या 10 लाईनच्या पॅराग्राफमध्ये इथे आपल्याला सांगितलं की आकृती दिलेली आहे, त्या आकृती जी दिलेली आहे त्या आकृती 4.1 जी आहे त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय केलं आहे, कॉपर वायर्स जोडलेल्या दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक बल्बसुद्धा जोडलेला दिलेला आहे. म्हणजे इथे कॉपर वायर दाखवलेले आहेत आणि त्या कॉपर वायरच्या सहाय्याने इथे बल्ब जोडलेला आहे. फक्त कॉपर वायर जोडले आहेत आणि बल्ब जोडला आहे, एवढं दोनच घटक त्याच्यामध्ये जोडलेले आहेत. आणि त्यातून विद्युतधारा प्रवाहित होईल का, मुळातच त्याच्यामध्ये विद्युतधारेचा स्रोत कोणताही उपलब्ध नसल्यामुळे यातून विद्युतधारा होणं अशक्य आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं सांगितलं, पुढे आपल्याला त्याच्यामध्ये एक ड्राय सेल जोडायला सांगितलं की त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल. असे पुढे पोटेन्शियल डिफरन्स इथे तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला काय करायला सांगितले, एक ड्राय सेल त्याच्यामध्ये जोडायला सांगितलेला आहे. मग आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स तयार करायचा आहे म्हणून आपल्याला तिथे ड्राय सेल जोडायला सांगितलेला आहे. तो ड्राय सेल आपण घेतला. तो ड्राय सेल कशासाठी घेतला आपण, पोटेन्शियल डिफरन्स त्याच्यामध्ये निर्माण करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार करायचं, म्हणजेच लेवल जी आहे याची चार्जेसची लेवल जी आहे ती आपल्याला कमी अधिक करायची आहे. निगेटिव्ह टर्मिनल इथे दिलेले आहे टू द पॉझिटिव्ह टर्मिनल आणि त्याच्यामधून तो प्रवाह निर्माण होतो आणि तो प्रवाह निर्माण झाल्यामुळे इथे आपण एक ड्राय सेल जोडलेला आहे. तो ड्राय सेल जोडल्यानंतर इथे बल्ब पहिल्या पद्धतीने जोडलेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय केलं आपण की त्याच्यामध्ये ही ड्राय सेल जोडल्यानंतर ही इथे पॉझिटिव्ह टर्मिनल दाखवलेले आहे. म्हणजे प्लस साईन काय करते, इंडिकेट द पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह साईन निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे हे बॅटरीचे धन टोक आहे, बॅटरीचे ऋण टोक आहे. मग आता इथे वाहणारी विद्युतधारा जी आहे ती आपल्याला कशी वाहणार आहे, तर त्याची डायरेक्शन जी आहे ती विद्युतधारेची दिशा जी आहे ती पॉझिटिव्हकडून पुढे निगेटिव्हकडे जाते. म्हणजे इथे अशा पद्धतीने आपल्याला ते एनर्जी ऊर्जा प्रवाह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे विद्युतधारा या पद्धतीने पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जाते.
त्याच्यानंतर पुढचा हा इकडे ह्या बाजूने पद्धतीने गेली आणि नंतर पुढे ती निगेटिव्ह टर्मिनलकडे येते. अशा पद्धतीने आपल्याला तो एकूण ऊर्जेचा प्रभाव पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे आपण फिगर 4.1a डायग्राम. देर इज नो करंट ॲज देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा पोटेन्शियल डिफरन्स नसल्यामुळे करंट प्रवाहित होत नाही. म्हणजे वरती जो काय आपण इथे सेल वापरला त्या सेल वापरण्यामध्ये जर का त्याचा सेल जो आहे पूर्णपणे डिस्चार्ज झाला तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो काय होतो, 0 होतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स 0 झाल्यामुळे त्यातून करंट जो आहे तो पास होऊ शकत नाही. इन ॲब्सेन्स ऑफ एनी सेल द करंट स्टार्ट्स फ्लोईंग इन द सर्किट ॲज सून ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. ज्या वेळेला तुम्ही त्या सेलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स प्रयुक्त कराल त्याच वेळेला त्यातून करंट काय होतो, पास होत असतो. हे नीट लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर पुढे द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट. आता SI सिस्टीम युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मोजला जातो, SI सिस्टीममध्ये तो व्होल्टमध्ये मोजला जातो. पोटेन्शियल डिफरन्स द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट. विल लर्न अबाउट इट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. ह्याच्या बाबतीत आपल्याला अधिकाधिक माहिती जी आहे ती इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण पाहणार आहोत. त्या आज आपण इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.